नमस्कार, जय हिंद मित्रांनो. मी अक्षय शिंगणे स्वागत करतोय आज तुमच्या सकाळी सकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलाय असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो अशी एक बातमी काल पवित्र पोर्टलवरती आपल्याला न्यूज बुलेटिनच्या मार्फत बघायला मिळाली. ती बातमी म्हणजे लवकरच कागदपत्र पडताळणी सुद्धा होणार. म्हणजेच काय तर निवड याद्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि हीच आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी म्हणता येईल. न्यूज बुलेटिनचा आधार घेऊन आपण आता हा व्हिडिओ बनवत आहे. तर न्यूज बुलेटिन मध्ये कोणते मुद्दे स्पष्ट केलेले आहेत, कोणत्या मुद्द्यांचा विचार आपल्याला करायचा आहे त्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्या. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पहिला मुद्दा काय आहे आजच्या या न्यूज बुलेटिन मध्ये तो बघूया. तर त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सर्व निवेदनं, सर्व सूचना, प्राप्त तक्रारी या सगळ्यांचा विचार करून, सर्वांगीण विचार करून आता ही निवड यादीची जी कार्यवाही आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय मित्रांनो की आपली जी निवड यादी लागणार आहे, जी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे त्याबाबत आलेल्या हरकती, त्याबाबत आलेल्या सूचना, त्याबाबत आलेल्या माध्यमांच्या सूचना असतील, जात प्रवर्गाच्या सूचना असतील, या सगळ्या सूचनांचा पुरेपूर त्यांनी अवलोकन करून, त्याचा पुरेपूर त्यांनी वेळ देऊन त्याचं अवलोकन करून ही निवड यादी आता त्यांनी पूर्ण केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी लगेच लागोलाग दुसरी सूचना आपल्याला किंवा दुसरा मुद्दा असा सांगितलेला आहे, सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मग लवकरच म्हणजे कधी तर जी न्यूज बुलेटिन आलेली आहे ती 22 फेब्रुवारी 2024 ची असून आज 25 फेब्रुवारी आहे. उद्या 26 फेब्रुवारी म्हणजे शनिवार आहे. कदाचित उद्या नाहीतर सोमवारी वर्किंग डेला ही सर्वसाधारण निवड यादी लागू शकते. सर्वसाधारण निवड यादी म्हणण्यामागे कारण असं आहे की जी मेरिट लिस्ट लागणार आहे किंवा जी निवड यादी लागणार आहे ती सगळ्या जिल्हा परिषदांची, सगळ्या यांची एकत्र लागणार आहे. जिल्हा परिषद वेगवेगळ्या जरी आपल्याला दिसत असल्या पण एकाच यादीमध्ये सगळ्यांचे नाव येतील असा एक त्याच्यावरनं आपण कयास लावू शकतो, अंदाज लावू शकतो. मग त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमचं मूळ प्रमाणपत्र, मूळ कागदपत्र असली पाहिजे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशनसाठी पाहिजेत असं त्या सर्वसाधारण सूचनामध्ये सांगितलेलं आहे. ती कार्यवाही तातडीने पूर्ण करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जेवढे काही व्यवस्थापन आहेत म्हणजे ज्यांची शिफारस तिथे होणार आहे त्या सगळ्या उमेदवारांना ही सूचना देण्यात आलेली आहे की त्यांनी मूळ कागदपत्रांची तातडीने तरतूद करावी. जर त्यांनी कोणाकडे कागदपत्र नसेल, कोणाचे कुठे ऍडमिशन असेल तर तिथे ते डॉक्युमेंट दिले असेल तर आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवायचे. डॉक्युमेंट तयार ठेवल्यानंतर निवड यादी लागली की लागोलाग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाऊ शकतं. कारण आपण परवाच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रत्येक व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, प्रत्येक जिल्हा परिषदची जबाबदारी आहे. पण यावेळेस आयुक्त कार्यालयातून स्वतः याच्यामध्ये इन्व्हॉल्युशन असल्यामुळे, स्वतः यामध्ये सहभाग असल्यामुळे त्यांनी सर्व व्यवस्थापनांना, सर्व जिल्हा परिषदांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की लवकरच त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं. म्हणून हा मुद्दा आजच्या या न्यूज बुलेटिन मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे की सर्व व्यवस्थापनांना कागदपत्र पडताळणीची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. मग आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर 1 सप्टेंबर 2023 ला जेव्हा आपण प्रमाणपत्रासाठी आपला पवित्र पोर्टलवरती लॉग इन केलं होतं, म्हणजेच आपण सेल्फ सर्टिफिकेशन जेव्हा केलं होतं त्या सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना आपण ज्या डॉक्युमेंट अपलोड केल्या होत्या किंवा ज्या डॉक्युमेंट आपल्याला तिथे लागल्या होत्या त्या सर्व डॉक्युमेंट आता लागणार आहेत. प्लस त्याच्यामध्ये 2 डॉक्युमेंट ऍड होणार आहेत. एक म्हणजे आपण प्रेफरन्स लॉक केलेल्या डॉक्युमेंट आणि सेल्फ सर्टिफिकेशन केलेली कॉपी, आणि जर तुम्ही रिकमेंडेड झाला, तुमचं जर शिफारस झाली तर तुमच्या लॉग इनला आलेलं शिफारस पत्र. ह्या 3 डॉक्युमेंट घेऊन या 3 डॉक्युमेंटच्या झेरॉक्स आणि तुमचे मूळ कागदपत्र प्लस तुमच्या सर्व काही जे काही तुमचं आरक्षण असेल त्या सगळ्या आरक्षणाचे कागदपत्र घेऊन तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाऊ शकतं. ही आजच्या या न्यूज बुलेटिनची सगळ्यात मोठी अपडेट आहे.
मग मूळ डॉक्युमेंट कोणते असणार आहे, तर 10वी 12वीचं मार्क मेमो असतील, त्याचे सर्टिफिकेट असतील, त्याच्यानंतर तुमचं डिग्री मग पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, अंडर ग्रॅज्युएशन असेल, म्हणजे पदवी किंवा पदव्युत्तर डिग्री जर तुमच्याकडे असेल तर या सगळ्यांचे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, मार्क मेमो प्लस कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट लागेल. तुमच्याकडे टीसी असेल तर टीसी, नाहीतर जन्म दाखला, यापैकी कोणतेही जे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते लागेल. आरक्षणासंबंधीचे डॉक्युमेंट तुमचे सगळे लागेल. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती, त्याच्यानंतर तुमचं इतर समांतर आरक्षण असेल तर ते, किंवा इतरही ज्या काही तुमच्या डॉक्युमेंट आहेत या सर्व डॉक्युमेंट तिथे लागणार आहेत. तुम्ही स्पोर्ट्समध्ये असेल, दिव्यांग असेल, तुम्ही खेळाडू म्हणून असाल तर या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे लागणार आहेत. प्लस तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी पास असाल, बीएड पास असाल तर त्याचे सुद्धा डॉक्युमेंट तिथे लागणार आहे. सीटीईटी साठी तुम्ही डिजिलॉकरचं सर्टिफिकेट वापरलं तरी चालेल, कारण सीटीईटीचं सर्टिफिकेट फक्त डिजिलॉकरवरतीच उपलब्ध होतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक्सक्यूज आहे. बट बाकीचे जे सर्व डॉक्युमेंट आहे तर तुमच्याकडे ओरिजिनलच पाहिजे. जर कोणाची डॉक्युमेंट हरवली असेल तर त्याची दुय्यम प्रत चालते. तुमच्या नावामध्ये थोडाफार मिसमॅच असेल तर तो मिसमॅच तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही एक गॅझेट किंवा 100 रुपयाच्या बॉन्डवरती ते तयार करून घ्यावे की असा बदल आमच्या इथे आहे, या नावामध्ये बदल आहे. हे एक तुम्हाला महत्वाची सूचना आहे. परत सर्वात महत्वाची सूचना अशी, जे ईडब्ल्यूएस उमेदवार आहेत ज्यांनी प्रमाणित करण्यासाठी आपली कास्ट ओपन मधून ईडब्ल्यूएस केली होती, त्यांच्याकडे ईडब्ल्यूएसचं जे सर्टिफिकेट आहे हे चालू वर्षातले असेल त्यांनी ते सादर करायचे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ईडब्ल्यूएस मधून अप्लाय केला होता एक्झामच्या वेळेस, त्यांनी परत कास्ट चेंज केली नाही, अशा उमेदवारांनी जुनेच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट दिले तरी चालेल. तुमच्याकडे नवीन असेल तरी चालेल. दोन्ही ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तुम्ही सोबत ठेवायचे. काही गोंधळून जायचं नाहीये. कोणत्याही प्रकारे पॅनिक होऊ नका. 2 दिवसामध्ये तुमच्याकडे ज्या डॉक्युमेंट्स नाहीत त्या डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवावे. जर तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट कोणती लागत असेल तर परवा दिवशीचा आपला जो लाईव्ह स्ट्रीम झालाय त्याच्या ज्या एंड मध्ये आपण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कधीपर्यंतच्या त्या डॉक्युमेंट लागणार आहेत याची सविस्तर माहिती दिलेली आहे. आज सुद्धा संध्याकाळी 8:30 वाजता आपल्या या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम मध्ये परत एकदा कोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणत्या तारखेचे कागदपत्र लागणार आहेत, कोणते मूळ कागदपत्र चालतात, कोणते असतील नसतील तरी चालतील, या सगळ्या गोष्टीची माहिती मी परत आज आपल्या लाईव्ह मध्ये देणार आहे. परत तुमच्या काही शंका समाधान असतील तर त्या सुद्धा लाईव्ह मध्ये घेतल्या जातील. तुम्ही जर तुमच्या काही शंका समाधान आत्ता असेल, डॉक्युमेंट काही तुम्हाला अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला आजचा हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा अवगत होईल की लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. आता इथेच थांबतोय. भेटूया संध्याकाळी रात्री 8:30 वाजता आपल्याच या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह मध्ये तुमच्या शंका समाधानाने प्रश्न उत्तरांसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.